रोहिणी, माझ्या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे। मी लाइफस्टाइल, फॅशन, ब्युटी, मेकअप अशा बऱ्याच साऱ्या सब्जेक्टवर व्हिडिओ हे घेऊन येत असते। जर तुम्हीही यामध्ये इंटरेस्टेड असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। तर मैत्रिणींनो, आजकाल वेल्वेटचा ब्लाउज हा पुन्हा नव्याने बघायला मिळतोय। तर वेल्वेटचा ब्लाउजचा आजकाल खूप जास्त ट्रेंड आहे आणि वेल्वेटचे ब्लाउज हे आजकाल खूप फॅशनेबल मार्केटमध्ये अवेलेबल झाले आहेत। तर वेल्वेटचा ब्लाउज हा एखाद्या पारंपरिक साडीवर जर आपण वेअर केला तर त्या साडीचा लुक हा स्टायलिश आणि मॉडर्न दिसण्यासाठी नक्कीच मदत होते। असे बरेच सारे वेल्वेटचे जे ब्लाउज आहेत, जे वेल्वेटचे फॅशनेबल ब्लाउज आहेत, ते आपण कोणकोणत्या साडीवर वेअर केल्याने आपला लुक हा फॅशनेबल आणि मॉडर्न दिसेल हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा वेल्वेटचे ब्लाउज हे आपण नेटच्या साडीवर वेअर करू शकतो। वेल्वेटचे ब्लाउज जर आपण नेटच्या साडीवर वेअर केले तर त्या नेटच्या साडीला आणखीनच खूप सुंदर लुक मिळतो आणि आपण त्या साडीमध्ये आणखीनच खुलून दिसतो। बट एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही नेटच्या साडीवर वेल्वेटचे ब्लाउज हे वेअर कराल तेव्हा तुमची नेटची जी साडी असेल त्याच्या कॉन्ट्रास्ट कलरचा वेल्वेटचा ब्लाउज तुम्ही नेटच्या साडीवर वेअर करा। बघा, तुमचा लुक हा खूपच सुंदर दिसेल। त्याचबरोबर वेल्वेटचे ब्लाउज हे तुम्ही कोणत्याही साडी सोबत वेअर करू शकता, जसे की काठपदर साडी, कांजीवरम साडी, पैठणी साडी अशा बऱ्याच साऱ्या साडीवर तुम्ही वेल्वेटचे ब्लाउज हे वेअर करू शकता। वेल्वेटच्या ब्लाउज मुळे तुमच्या साडीला एक मॉडर्न आणि स्टायलिश टच मिळतो। तुम्ही जर वेल्वेटचा ब्लाउज हा काठपदर साडी, कांजीवरम साडीवर जर वेअर केला तर तुमचा लुक हा पारंपरिक आणि स्टायलिश त्यासोबत मॉडर्न दिसून येईल। आता एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही वेल्वेटचा ब्लाउज हा एखाद्या साडीवरती वेअर कराल किंवा काठपदर साडीवरती वेअर कराल आणि ती काठपदर साडी ही खूप जास्त जरीची आणि डिझाईनची असेल तेव्हा तुम्ही त्या साडीवर वेल्वेटचा प्लेन ब्लाउज हा वेअर करा, ते खूप सुंदर दिसेल। या उलट जर तुमची काठपदर साडी ही खूप प्लेन असेल आणि त्यावर कुठलीच डिझाईन नसेल तर तुम्ही काय करा, त्यावरती डिझायनर वेल्वेटचा ब्लाउज त्यावरती तुम्ही वेअर करू शकता। म्हणजेच तुम्ही वेल्वेटचा ब्लाउज हा वर्कचा असेल तर तोही तुम्ही काठपदर साडीवरती मिसमॅच करून वेअर करू शकता। त्यानेही तुमचा लुक हा खूपच सुंदर दिसण्यासाठी मदत होईल। त्याचबरोबर तुमच्या पैठणी साडी सोबत सुद्धा तुम्ही वेल्वेटचा ब्लाउज हा वेअर करू शकता आणि स्टाईल करू शकता। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा ब्लाउज आणि तुमची साडी यामध्ये बॅलन्स असला पाहिजे। अगदी नऊवारी साडी सोबत सुद्धा तुम्ही वेल्वेटचा ब्लाउज हा वेअर करू शकता। आजकाल नऊवारी साडी सोबत वेल्वेटचा ब्लाउज वेअर करण्याची ही फॅशन खूप जास्त चालू आहे आणि खूप जास्त ट्रेंड मध्ये आहे। तर तुम्ही नऊवारी साडीवरतीही वेल्वेटचा असा सुंदर असा कॉन्ट्रास्ट करून ब्लाउज वेअर करू शकता, त्यानेही तुमचा लुक खूपच सुंदर दिसेल। त्याचबरोबर जर तुमच्याकडे एखादी ऑर्गेन्झा साडी असेल तर त्यावरतीही तुम्ही वेल्वेटचा ब्लाउज हा वेअर करू शकता। ऑर्गेन्झा साडीला वेल्वेटचा ब्लाउज हा खूपच रिच आणि क्लासी लुक देतो, त्यामुळे तुम्ही ऑर्गेन्झा साडीवर सुद्धा वेल्वेटचा ब्लाउज हा नक्कीच स्टाईल करू शकता। तसेच तुम्ही सिक्वीन साडीवर सुद्धा वेल्वेटचा ब्लाउज हा वेअर करू शकता। बट सिक्वीन साडी ही जास्त वर्कची असेल किंवा सिक्वीन वर्कची असते, त्यामुळे शक्यतो तुम्ही काय करा, सिक्वीन वर्कच्या साडीवरती वेल्वेटचा प्लेन ब्लाउज हा वेअर करा, तो त्यावरती खूप सुंदर दिसेल। आणि सिक्वीन साडीवरती शक्यतो तुम्ही वेल्वेटचा जो ब्लाउज वेअर कराल तो कॉन्ट्रास्ट वेअर करा, त्यानेही तुम्हाला खूप मॉडर्न आणि स्टायलिश लुक मिळेल। अगेन मी तुम्हाला सांगते, कुठल्याही साडीवर वेल्वेटचा ब्लाउज वेअर करताना साडी आणि ब्लाउज यामध्ये बॅलन्स असला पाहिजे। आणि तुमची साडी ही कुठलीही असू देत, बट तुमची साडी ही खूप जास्त डिझाईनची असेल, खूप जास्त वर्कची असेल, त्यावरती तुम्ही प्लेन आणि अतिशय मिनिमम वर्कचा वेल्वेटचा ब्लाउज हा वेअर करा, त्याने तुमचा लुक मॉडर्न आणि फॅशनेबल आणि क्लासी दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल। त्याचबरोबर तुमची साडी जर प्लेन असेल तर त्यावरती तुम्ही डिझाईनचा वेल्वेट ब्लाउज हा वेअर करा, त्याने तुमचा लुक मॉडर्न आणि क्लासी नक्की दिसेल। त्याचबरोबर तुम्ही जो वेल्वेटचा ब्लाउज स्टिच करून घ्याल
तो तुम्ही ट्रेंडी डिझाईन मध्ये किंवा त्याचे नेक पॅटर्न जे आहेत ते आजकाल जे ट्रेंडिंग मध्ये आहेत तशा डिझाईन तुम्ही चूज करा आणि तशा प्रकारे तुम्ही वेल्वेटचा ब्लाउज हा स्टिच करून घ्या, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही साडीवर तो वेल्वेटचा ब्लाउज हा मिसमॅच करून वेअर करता येईल। त्याचबरोबर तुम्ही जर हेवी वेटच्या असाल, जाड असाल, तर तुम्ही काय करा, जेव्हा वेल्वेटचा ब्लाउज हा स्टिच करून घ्याल तेव्हा तुम्ही त्याच्या स्लीव्ज ह्या 3/4 ठेवा किंवा फुल स्लीव्हचा वेल्वेटचा ब्लाउज तुम्ही स्टिच करून घ्या। त्याने काय होईल की तुम्ही त्यामध्ये स्लिम आणि सुंदर दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल। तर त्याचबरोबर बोटनेक मध्येही तुम्ही वेल्वेटचा ब्लाउज हा स्टिच करून घेऊ शकता किंवा तुमची बॉडी ही पियर शेप असेल तर तुम्ही स्क्वेअर, फ्रंटला स्क्वेअर नेकची डिझाईन ही स्टिच करून घ्या, त्याने तुमचा लुक हा खूपच सुंदर दिसेल। आणखीन एक, त्यामध्ये तुम्ही शक्यतो व्ही नेकचा ब्लाउज हा स्टिच करून घ्या। व्ही नेकने काय होतं की तुम्ही जर जाड असाल तर तुम्ही बारीक दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल, त्यामुळे शक्यतो तुम्ही ब्लाउज स्टिच करून घेताना व्ही नेक पॅटर्नचा ब्लाउज हा स्टिच करून घ्या। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की वेल्वेटचा ब्लाउज हा तुम्ही कोणकोणत्या साडीवर मिसमॅच करून वेअर करू शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। थँक्यू एव्हरीवन।